हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। तर हे ठिकाण आहे रेडी नागोळेवाडी, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग। रेडी नागोळेवाडी किनाऱ्यावर बसलेले श्री गणरायांचे मंदिर आहे। येथे ही बाप्पांची मूर्ती 6 फूट उंचीची असून भव्य आहे। रेडी शिरोडा वेंगुर्ला गावच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यानजीक गणपतीच्या मूर्तीचा प्रगट होण्याचा चमत्कार नुकताच घडला। रेडी गावच्या नागोळेवाडीतील एक तरुण श्री सदानंद नागेश कांबळी यांना दिनांक 18 एप्रिल 1976 रोजी एक स्वप्न पडले। त्या स्वप्नात साक्षात श्री गजानन प्रकट होऊन त्यांनी त्याला आदेश दिला की एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे, ती मोकळी कर। स्वप्नात झालेल्या भासाच्या अनुरोधाने श्री कांबळी यांनी गावातील काही रहिवासी मदतीस घेऊन त्या जागेत खणण्यास सुरुवात केली। 2 दिवसानंतर त्या मूर्तीचा कानाकडील भाग दिसू लागला। गावची मुख्य देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यावर देवीच्या हुकमाने मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला। तोपर्यंत मे महिना उजाडला। ही मूर्ती जांभा दगडावर कोरली असून सारे अवयव जशा तसेच आहेत। मूर्ती बसलेली असून बाहेर मकराकृती खोदकाम केलेले आहे। 1.25 महिना खोदकाम केल्यावर उंदीर मामांचे दर्शन झाले। ही सुखद वार्ता कळताच सिंधुदुर्ग रत्नागिरी येथून दर्शनासाठी भाविकांची रीघ लागू लागली। सध्या रेडी गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे। गोगटे, डेक्कन तसेच न्यू इंडिया मायनिंग कंपनीने आजूबाजूला परिसर सपाट करण्यास मशिनरी पुरवून मदत केली। स्वप्नांकित श्री सदानंद कांबळी हे डेक्कन कंपनीत डायव्हर म्हणून काम करतात। पांडवकालीन शिल्पाचे नमुने येथे आढळले। जाणकारांचा असा अंदाज आहे की ही द्विभुज मूर्ती पांडवकालीन असावी। व्यवस्थित निरीक्षण केले असता या गणपतीच्या मूर्तीला 2च हात आहेत। एरवी गणपतीच्या मूर्तीला 4 हात असतात, पण या बाप्पांच्या मूर्तीला 2च हात आहेत। मंदिराच्याच बाजूला थोड्या अंतरावर भव्य असा समुद्रकिनारा आहे। थंडगार हवा, समुद्राचं गार पाणी आणि येणाऱ्या समुद्राच्या लाटा, खूप छान वाटतं इथं। जर कधी कोकणात आलात तर अवश्य बाप्पांचे दर्शन घ्या। हा असा नजारा फक्त कोकणातच बघायला मिळतो। खूप छान वाटलं इथं येऊन, बाप्पांचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं। घरी निघतेवेळी वाटेतच स्वामींचा मठ आहे। स्वामींच्या मठात गेलो, छानपैकी स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग सुरू केला परतीचा प्रवास। माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ सर्वांना।